अनेकदा आपण शिक्षणाला केवळ पुस्तकी ज्ञानापुरतं मर्यादित ठेवतो, पण खरं शिक्षण ते असतं जे प्रत्येकाच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवून आणतं. शिरवणे गावातील माजी सरपंच स्वर्गीय अरुण परशुराम सुतार, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 15 आणि 101 मधील विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली मोफत बस सेवा हे त्याच बदलाचं प्रतीक आहे. ही बस सेवा आता या मुलांसाठी एक सुरक्षित दुवा बनली आहे. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय, सुरक्षितता लक्षात घेता माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी या विषयावर प्रभावीपणे भूमिका मांडली. त्यांनी फक्त समस्या पाहिली नाही, तर ती सोडवण्यासाठी प्रभावी भूमिका घेतली. आज ही बस सेवा सुरू झाली आहे, ज्यामुळे या मुलांच्या शिक्षणाच्या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा दूर झालाय. शिरवणे गावातील मराठी शाळेमध्ये जवळपास 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाजीनगर, महात्मा गांधी नगर, रमेश मेटल, HP कॉरी या भागातून येणाऱ्या जवळपास 300 गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास सोपा नव्हता. रोज 2 ते 2.5 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास, भरधाव वेगाच्या गाड्या, रस्त्याच्या धुक्यातून वाट काढत शिक्षणापर्यंत पोहोचण्याची त्यांची धडपड, हे सगळं खूप हृदयद्रावक होतं आणि मुलांच्या सुरक्षिततेची चिंता पालकांना सतावत होती. माजी नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार यांनी ही समस्या केवळ पाहिली नाही, त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शिक्षणाचा विचार करून वनमंत्री गणेश नाईक, महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, शिक्षण विभाग आणि परिवहन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. निवेदनाद्वारे भेटी देऊन त्यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेण्यास भाग पाडलं. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आणि विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी NNMTच्या 2 AC बसची मोफत सुविधा उपलब्ध झाली आहे. माधुरी सुतार यांनी हे दाखवून दिलंय की जर मनापासून एखादा प्रश्न सोडवायचा ठरवला तर त्याला नक्कीच यश मिळतं. या शाळेमध्ये जवळपास 2000 विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत आणि त्यातील बरेच विद्यार्थी हे शिरवणे गाव त्याबरोबर नेरुर या परिसरातील आहेत. आणि असं निदर्शनास आलं की जवळपास 300 विद्यार्थी हे जवळील महात्मा गांधी नगर असो, रमेश मेटल असो, शिवाजीनगर असो, या कॉरी परिसरातील जे आर्थिक दुर्बल घटकातील जे परिवार आहेत त्या परिवारातील ही मुलं आहेत आणि त्यांना 2 ते 2.5 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पायी चालत येऊन इथे शिक्षण घेण्यासाठी या शाळेमध्ये यावं लागतं. आणि कधी कधी त्यांना जो प्रवास म्हणजे कुठलं वाहन असो त्याचा जर मार्ग अवलंबला तर तो आर्थिक भुर्दंडही त्यांच्या परिवारास पडत आहे. तर अशा वेळी त्या मुलांची शिक्षण घेण्यासाठीची जी संख्या आहे, म्हणजे मन असून सुद्धा एवढा लांब परिसरात यावं लागत आहे, ही बाब लक्षात घेता त्या मुलांसाठी बस सेवा उपलब्ध व्हावी ही गोष्ट आमच्या निदर्शनास आली. आणि त्याच्यासाठी आम्ही सन्माननीय आमचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांच्यापुढे जनता दरबारात मी निवेदन दिलेलं. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे साहेब असो, शिक्षण विभाग असो, परिवहन विभाग असो, यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याची परिणिती अशी झाली की हे जे बस सेवा आहे ती नवी मुंबई महानगरपालिकेकडून ही लवकरच ही देण्यात आली आणि त्याचा लाभ हे विद्यार्थी घेत आहेत, याचा मला आनंद वाटतो. 300-350 विद्यार्थी या परिसरातून येत होते आणि सकाळी येताना जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर एक मोठा हायवे त्यांना क्रॉस करून यावं लागत होतं. म्हणजे कधी कधी जीव मुठीत घेऊन, आणि पॅरेंट्स हे कामाला जात असल्यामुळे कधी कधी त्यांना सोडण्यासाठी वेळ मिळत नसेल किंवा जे काही वाहन त्यांना वापरण्यात येत होते त्यासाठी पैसे देखील त्यांना मोजावे लागत होते. तर कुठेतरी आर्थिक दुर्बल घटकातील हे कुटुंब आहेत, त्यांचे विद्यार्थी शिकावे, स्वतःच्या पायावर उभं राहून एक भविष्य आपला चांगला घडावा आणि त्यांनी चांगलं ज्ञान संपादन करावा, या शाळेमध्ये यावं, ही एकच मनीषा मनात घेऊन आम्ही हे या संदर्भातलं निवेदन दिलं. त्याचा पाठपुरावा मी केला आणि आज ही सेवा त्या मुलांसाठी सुरू करण्यात आली. त्याच्याबद्दल मी खरंच लोकनेते आमचे गणेशजी नाईक साहेब असो, सन्माननीय आयुक्त साहेब असो, शिक्षण विभाग असो, परिवहन विभाग असो, त्यांचे सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते. या मोफत बस सेवेमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांनी पालक यांनी माधुरी सुतार आणि त्यांच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आता या विद्यार्थ्यांना रस्त्यावरील धोक्यांना सामोरे जावं लागणार नाहीये. त्यांच्या पालकांची चिंता कमी झाली आहे. आता ते निर्धास्तपणे आपल्या मुलांना शाळेत पाठवू शकतात, कारण त्यांना माहित आहे की त्यांच्या मुलांचा प्रवास सुरक्षित आहे. और शिवाजीनगर से मैं स्कूल तक आने के लिए बीच में हाईवे आता था, तो मुझे डर लगता था कि गाड़ी बिड़ी ना आ जाए,
तो फिर स्कूल की तरफ से और नगर सेविका की तरफ से माधुरी मैडम उनको बहुत धन्यवाद करती हूँ कि हम लोग के लिए उन्होंने बस रखा है। अभी मैं बस में जाती भी हूँ, आती भी हूँ, फॅमिली को कुछ डरने लगता, मुझे भी कुछ डरने लगता। ती मी आधी जेव्हा रिक्षाने यायची तेव्हा खूप खर्च व्हायचा। आता मोफत बस सुरू झाल्यामुळे तो खर्च आमचा वाचतो आणि आमच्या शाळेने बस सुरू केल्याबद्दल आम्हाला सुरक्षित आणि खूप चांगलं वाटतं त्यामुळे। आणि आमच्या शहरातल्या नगरसेविका माधुरी सुतार यांचे मी मनापासून खूप आभार मानते। मी रमेश पेठर कॉरीवरून येते। महानगरपालिकेने आम्हाला बस चालू करून दिल्याबद्दल धन्यवाद। ह्या अगोदर आम्ही रमेश मेटलहून रिक्षाने येत होतो, त्याचा भाडा वगैरे आम्हाला भरावा लागत होता। बस चालू केल्यामुळे तेवढे पैसे आमचं वाचतात आणि वेळही वाचतो। पावसाच्या वेळेस आम्ही भिजत वगैरे येत होतो आणि तेवढा अर्धा एक तास आम्हाला वर्गामध्ये ओल्या कपड्यामध्येच बसावं लागत होतं आणि उन्हाळ्यासाठी याच्यामध्ये AC वगैरे सगळं काही लावून दिलं, त्यासाठी धन्यवाद। बस लागल्यामुळे खूप चांगली सुविधा झालेली आहे। आम्ही खूप लांबून येत होतो, चलत वगैरे हायवे वगैरे क्रॉस करून यायला लागायचं। आता बस चालू झाली म्हणून खूप चांगली सुविधा आहे। आम्ही खूप लांबून यायचो इथं शाळेमध्ये, येता जाताना प्रवास करायला खूप कठीण व्हायचा, पावसाळ्यात भिजून जायचो आणि बस लावल्यामुळे खूप धन्यवाद। कारण रिक्षा खूप वेळाने यायचा आणि आम्हाला शाळेत यायला खूप टाइम व्हायचा। बस लावल्यामुळे आम्ही टायमावर पोहोचू शकतो व टायमावर घरी जाऊ पण शकतो। माझी मुलगी पलक दसाडे ही महात्मा गांधी नगरमधून रोज सकाळी रिक्षाने आपली येत होती। भीती वगैरे वाटायची सकाळी जाईल का नाही, लवकर येईल का नाही, पण आता समाजसेविका माजी नगरसेवक माधुरीताई सुतार यांनी परिवहनची बस सुरू केल्याबद्दल तेवढंच माझ्या मुलीला सोयीसुविधा झाल्याबद्दल मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो। सिरौनी के महानगर पालिका में फ्री का बस चालू कराई गई है, उसके लिए हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं मधुताई की। मी गांधीनगर इथे राहते आणि माझे मुलं मराठी शाळेमध्ये शिकत होते शिरवण्याच्या। तर मला ना तिथून यायला मुलांना सोडायला ना खूप वेळ पण लागायचा आणि रिक्षा भाडं पण परवडायचं नाही। एका मुलाचं रिक्षा भाडं 700 रुपये होतं, तर दोघा जणांचं मला 1400 रुपये द्यावं लागत होते आणि एक तर ट्रॉफिक वगैरे मुळे ना टाइम पण खूप शाळेत यायला लागायचा। तर मी धन्यवाद करते माधुरीताई सुतार यांना की त्यांनी शाळेला बस चालू केली आणि मुलांना थोडं पण म्हणजे चांगलं आम्हाला टेन्शन पण राहत नाही शाळेत सोडायला आणि काही प्रॉब्लेम नाही। ताईचा धन्यवाद करते मी। म्हणजे येताना खूप त्रास होतोय, हायवे क्रॉस करून यायचा म्हणजे प्रॉब्लेम होतोय, म्हणून ते आपलं जे माधुरी सुतार मॅडम आहे त्यांनी मुलांसाठी एक बस ठेवलं आहे, चांगलं व्यवस्थित काम केलं आहे, ते आम्हाला लय आनंद वाटलाय। ते मॅडमचा आभारी मानतो। नेरूळ शिरवणे गावामध्ये येताना खूप सारा त्रास व्हायचा, रिक्षानं यायला जायला मुलांना खूप सारा त्रास व्हायचा। तर आता माधुरीताई सुतार यांनी एक बस चालू केलेली आहे मराठी शाळेसाठी। तर आता मुलांना यायला जायला म्हणजे काही त्रास वगैरे होणार नाही आहे, नाही तर खूप सारा रिक्षाचा प्रॉब्लेम असायचा, जायचा प्रॉब्लेम असायचा, मध्ये हायवे सर्व काही आहे, तर रिक्षाने यायला जायला थोडी भीती पण वाटायची। पण आता माधुरीताई सुतार यांनी एक बस चालू केल्यामुळं आता काही टेन्शनचं काम नाही आहे आणि मुलं पण शाळेवर येतील, व्यवस्थित येतील आणि व्यवस्थित घरी जातील। मैं गांधीनगर में रहती हूँ, मेरा बच्चा मराठी स्कूल में पढ़ता है। मैं रिक्शा लगाई थी, उसका बजट नहीं होता था, माधुरी सुतार ने बस का सुविधा की, उनका धन्यवाद करती हूँ।